तर मुलांना आता आपण गतीचे नियम या पाठाच्या दरम्यान असलेले सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर ही कोणत्या प्रकारचे आपण पाहणार आहोत. आपल्याकडे 4 टास्क आहेत. या 4 टास्कपैकी आपण प्रथम पाहणार आहोत की सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करणार. बघा, आपल्या पहिल्या प्रश्नाला इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. या 2 ऑप्शनपैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर असणार आहे. चला आपण पाहणार आहोत आपल्या पहिल्या प्रश्नांना. आपण सुरुवात करणार. आपला पहिला प्रश्न आपण वाचत आहोत. वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमीचे अंतरास वस्तूचे डॅश डॅश म्हणतात. बघा, पुन्हा प्रश्न एकदा वाचते. वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील जे कमीत कमी अंतरास वस्तूचे डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हणणार? विस्थापन म्हणणार आहात का अंतर म्हणणार आहात? तर या दोनपैकी आपलं जी उत्तर जे करेक्ट आहे ते तुम्हाला माहीत आहे मुलांनो, की हे जे तुम्हाला दिले आहे डेफिनेशन आहे, हे जे सेंटेन्स आहे ही एक व्याख्या आहे. मग त्याला काय म्हटलं गेलं आहे की वस्तूच्या ज्या गतीच्या जे सुरुवातीचा आणि म्हणजे अंतिमचा, सुरुवातीचा व अंतिम बिंदूमध्ये जे कमीत कमी अंतर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? आपण त्याला अंतर म्हणणार आहोत का? नाही, तर मग आपण त्याला काय म्हणणार आहोत? विस्थापन म्हणणार आहोत. आणि म्हणून जे आपलं इथं योग्य उत्तर आहे, वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी जे अंतर आहे त्या अंतराचा आपण काय म्हणणार आहोत? विस्थापन असे म्हणणार आहोत. ते आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अवतरण म्हणजे डॅश डॅश त्वरण होय. मग कसं आहे अवतरण म्हणजे डॅश डॅश? कसं आहे? शून्य आहे का ऋण आहे? तर अवतरण म्हणजेच काय आहे म्हणून आपण वाटून शिकलो की अवतरण म्हणजेच काय आहे? ऋण त्वरण आहे. आणि म्हणून जे आपले इथं योग्य उत्तर आहे त्याच्यावरती आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा डॅश डॅश प्रत्येक बिंदूपाशी बदलतो. काय प्रत्येक बिंदूपाशी बदलतो? की जेव्हा एखादी वस्तू आहे ती एक समान वर्तुळाकाराने जेव्हा जाते तेव्हा तिचा प्रत्येक बिंदूशी काय येतो? मग वेग येतो का मार्ग बदलतो? तर या दोनपैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो, की जेव्हा वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा मुलांनो मार्ग हा प्रत्येक बिंदूपाशी बदलतो. तो वेग बदलत नाही तर त्याचा मार्ग आहे तो बदलतो. आणि म्हणून आपल्या इथं जे करेक्ट आन्सर आहे त्या करेक्ट आन्सरवर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, टक्कर होताना डॅश डॅश नेहमी अक्षय राहतो. काय अक्षय राहतो? मग वेग अक्षय राहतो का सवेग अक्षय राहतो? जेव्हा एखाद्या दोन वस्तूची, दोन पदार्थाची जेव्हा टक्कर होते तेव्हा आपण त्याचा सवेग हा अक्षय राहतो, वेग हा अक्षय राहत नाही. तर आपला वेग आणि सवेग या 2 ऑप्शनपैकी आपलं योग्य उत्तर आहे की टक्कर होताना सवेग हा नेहमी अक्षय राहतो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश ही 2 वस्तूमधील अनन्य क्रिया आहे. मग कोणत्या 2 वस्तूमधील अनन्य क्रिया आहे? बलामध्ये आहे का त्वरणमध्ये आहे? तर आपलं यापैकी उत्तर आहे की 2 वस्तूमध्ये जेव्हा अनन्य क्रिया असते म्हणजेच कसं आहे की बल हे 2 वस्तूमधील काय आहे? अनन्य क्रिया. म्हणजे एखादी वस्तू काय करते? विस्थापित होत आहे आणि मग आपण त्याला बलाच्या सहाय्याने म्हणजे बल लावल्यामुळं की जो पदार्थ आहे आणि जे त्याचप्रमाणे जो वस्तू आहे त्याचे विस्थापन होणे म्हणजे जो मधला जो पार्ट आहे तो बल आहे. मग बल ही 2 वस्तूमधील काय आहे? अनन्य क्रिया आहे. आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, न्यूटनचा गतीविषयक डॅश डॅश नियमास जडत्वाचा नियम असेही म्हणतात. मग कोणता नियम आहे तो? पहिला नियम आहे का इथे दुसरा नियम आहे? तर जडत्वाचा हा जो नियम आहे तो आपण शिकलो मुलांनो, की जडत्वाचा जो पहिला नियम आहे न्यूटननी गतीविषयकचे जे 3 नियम मांडले. मग 3 नियमामध्ये पहिला कोणता आहे? जडत्वाचा नियम, दुसरा सवेगाचा नियम आणि जरा क्रियापदाचा नियम, क्रियापदाचा नियम. तर मग अशा प्रकारचे 3 नियम आहे. त्याच्यापैकी त्यांनी विचारलं जो जडत्वाचा नियम आहे मग तो कोणता आहे? तो पहिला आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्यावेळी वस्तू त्वरणित होते त्यावेळी तिचा डॅश डॅश बदलतो. काय बदलतोय? म्हणजे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, वेग बदलतो का दिशा बदलते? तर आपलं योग्य उत्तर आहे ज्यावेळी वस्तू ही त्वरणित होते त्यावेळी तिचा हा वेग बदलत असतो, त्याची दिशा ही बदलत नाही, तिचा स्पीडमध्ये फरक पडतो. आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चालीचे मापन हे सर्वप्रथम डॅश डॅश या शास्त्रज्ञांनी केले. मग चालीचे मापन हे कोणी केले? मग तुम्हाला 2 ऑप्शन आहे, न्यूटनने केले का गॅलिलिओने केले? तर न्यूटनने काय केलं आहे? गतिविषयकचे जे नियम मांडले आहेत आणि त्यांनी आपण पाहिलं की त्यांनी ग्रॅव्हिटीचा शोध लावला म्हणजे गुरुत्वाकर्षण शोधला. म्हणजे चालीचे जे मापन आहेत ते कोणी केले आहे? तर ते गॅलिलिओ या शास्त्रज्ञांनी केलेले आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केले आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्याच्या टेनिसमधला चेंडू थांबवणे हा डॅश डॅश असतो. आता त्यांनी सांगितले बघा, इथे जो प्रश्न आहे, जर समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी, समान वेग आहे चेंडूचा, कुणाचा? चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे ही डॅश डॅश असते. मग कोणता चेंडू थांबवणे जास्त अवघड आहे का सोपे आहे? तर बघा, आपलं जे योग्य उत्तर आहे, समान वेग जर असेल तर चेंडूपैकी 2 चेंडू आहेत, त्यापैकी क्रिकेटचा जो चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा जो चेंडू आहे तो थांबवणे साहजिकच आहे, सोपं आहे. जर क्रिकेटचा जो चेंडू जेव्हा मारला जातो तेव्हा तो थांबवणे अवघड आहे, परंतु जर पाहिलं की जर टेनिसचा जो चेंडू आहे तो थांबवणे हा फार अगदी सोपा आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2s यांना गती विषयक समीकरणात व्ही हा डॅश डॅश दर्शवतो. मग काय दर्शवतो? हे अंतिम वेग दर्शवतो का सुरुवातीचा वेग दर्शवतो? तर आपण मुलांना समीकरणाचा पाठ शिकत असताना, या पाठामध्ये असलेले जे समीकरण आहे ते शिकत असताना आपण पाहिलं की हे जे सूत्र आहे ते कसलं आहे? अंतिम वेगाचं आहे. व्ही वर्ग इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. मग हे काय आहे? अंतिम वेग आहे, म्हणजेच आपल्या या उत्तराचं हे करेक्ट आन्सर असणार आहे. आता मुलांना आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न ते पाहणार आहोत की खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले त्याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. हा जो आपण टास्क आहे तो पूर्ण करणार आहोत. यापैकी आपण जो गिटारचा गेअर आहे तो घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला बघा इथे 4 ऑप्शन्स आहेत आणि एक प्रश्न आहे, त्यापैकी एक आपलं 4 ऑप्शनपैकी एक करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर सुरुवात करूया. खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न पाहणार आहोत. जो पहिला आहे, गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूमध्ये सर्वात कमी अंतर म्हणजे डॅश डॅश होय. आता त्यांनी सांगितलं की जो कमी अंतर आहे की गतिमानतेच्या व आरंभ व अंतिम बिंदू आहे, म्हणजे ही काय आहे? एक व्याख्या आहे. गतिमानतेचा आरंभ व अंतिम बिंदू मध्ये सर्वात कमी अंतर म्हणजे मग काय म्हटलं जाणार? मग तुम्हाला 4 ऑप्शन आहेत, विस्थापन आहे, चाल आहे, अंतर आहे का वेग आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे विस्थापन आहे, कारण गतिमानतेचा जर आरंभ आणि शेवटच्या बिंदूमध्ये जे कमीत कमी अंतर आहे त्याला आपण विस्थापन म्हणणार आहोत आणि म्हणून जे इथे योग्य उत्तर आहे या योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अग्निबाणाचे जे कार्य आहे ते न्यूटनच्या डॅश डॅश नियमावर अवलंबून आहे. मग कोणत्या नियमावर अवलंबून आहे? मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहे. तिसऱ्या नियमावर आहे, दुसऱ्या नियमावर आहे, पहिल्या नियमावर आहे का संवेग अक्षयतेचा नियम आहे? तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, जो अग्निबाणाचं जे कार्य आहे ते न्यूटनच्या 3ऱ्या नियमावर आधारित आहे आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण मुलांना क्लिक केलेलं आहे. आपला सेकंड क्वेश्चन आहे, न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या 2 नियमामधून डॅश डॅशची माहिती मिळते. जो न्यूटनचा जो गतीविषयकचा जो लॉ ऑफ मोशन आहे, म्हणजेच काय आहे? गतीविषयकचा जो नियम आहे त्यात पहिल्या 2 नियमामधून डॅश डॅशची माहिती, जे पहिले 2 नियम आहेत, म्हणजेच कोणता? जो जडत्वाचा आहे, जो संवेगाचा आहे. मग या 2 नियमामधून काय माहिती मिळते? मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे. संवेग अक्षयतेचा नियम मिळतो, संतुलित बल व असंतुलित बल मिळतो, की बल आणि बलाचे परिणाम त्या क्रिया बल व प्रतिक्रिया बल, क्रिया आणि प्रतिक्रिया बल मिळते. मग या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, न्यूटनच्या गतीविषयीच्या पहिल्या 2 नियमांमधून आपल्याला बल आणि बलाचे परिणाम आपल्याला याच्या संबंधाची जी माहिती मिळते आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या वस्तूने एक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेले अंतरास डॅश डॅश म्हणतात. तर त्यांनी सांगितले की ते तुम्हाला 4 ऑप्शन, जर ही देखील काय आहे? एक डेफिनेशन आहे, व्याख्या तुम्हाला दिली आहे की जे एखादी जी वस्तू आहे ती एकक कालावधीमध्ये विशिष्ट दिशेने जे कापलेले अंतर आहे, मग त्याला काय म्हणणार आहोत? चाल म्हणणार आहोत, संवेग म्हणणार आहोत, वेग म्हणणार आहोत का विस्थापन म्हणणार आहोत? तर या 4 पैकी जे आपले योग्य उत्तर आहे की एखाद्या वस्तूने जर एकक कालावधीमध्ये विशिष्ट दिशेने कापलेले जे अंतर आहे त्याला आपण मुलांनो वेग म्हणणार आहोत आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे त्यावर आपण क्लिक केलं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोळी उडाल्यानंतर पुढे जाते मात्र बंदूक मागच्या दिशेने सरकते, या सरकण्याला डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हणतात की गोळी उडवल्यानंतर ती गोळी म्हणजे मारल्यानंतर ती बंदूक आहे मात्र ती पुढे जाते आणि मग पुन्हा ते काय होते? त्याच मागच्या दिशेने मागे येते, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत? टक्कर म्हणणार आहोत, प्रतिक्रिया म्हणणार आहोत, संवेग म्हणणार आहोत का प्रतिक्षेप म्हणणार आहोत? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे म्हणून नाही टक्कर म्हणणार. त्याची टक्कर होते का नाही? कारण बंदुकीची जी गोळी आहे ती मारल्यानंतर बंदूक थोडी पुढे सरकते आणि ती मागे येते, म्हणजे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हणणार आहोत? तर प्रतिक्षेप म्हणणार आहोत. नाही संवेग, नाही प्रतिक्रिया, नाही टक्कर, म्हणजेच काय? गोळी उडवल्यानंतर पुढे जाते मात्र बंदूक ही मागच्या दिशेने सरकते, या सरकण्याला काय म्हणणार आहोत? प्रतिक्षेप म्हणणार आहोत आणि म्हणून हे आपलं इथे उत्तर करेक्ट आन्सर असणार आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, न्यूटनच्या गतिविषयीच्या दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी डॅश डॅश असतो. आता त्यांनी सांगितलं की न्यूटनचा जो गतिविषयीचा जो दुसरा नियम आहे, ह्या दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी काय काय आहे? बदलता आहे, व्यस्तानुपाती आहे, समानच आहे का समानुपाती आहे? आता याच्यामध्ये फरक आहे. बदलता म्हणजे तो चेंज होणार आहे, व्यस्तानुपाती म्हणजे तो विरुद्ध आहे, समानच आहे म्हणजे तो काय आहे? सिमिलर आहे, समानुपाती म्हणजे तो त्यासारखाच आहे, म्हणजे समानच आहे, म्हणजे समान उत्तर येणार नाही. तर आपलं जे योग्य उत्तर आहे, न्यूटनच्या गतिविषयीचा दुसरा नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी कसा आहे? तो समानुपाती आहे आणि म्हणून जे आपले जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या वस्तूच्या बाजूची संख्या ही वाढवत नेल्यास तिच्या कडेवरून मार्ग बदलताना वारंवार दिशा बदलतात तो मार्ग म्हणजे डायरेक्शन. मग कोणता मार्ग आहे? वर्तुळाकार आहे, बहुभुजाकृती आहे, सरळ आहे का चपटा आहे? की त्यांनी सांगितले की जे एखाद्या वस्तूच्या बाजूची संख्या ही वाढवत नेल्यास, आता एखादी जी वस्तू आहे त्याची संख्या जर अशी वाढवत गेल्यास तिच्या कडेवरून मार्ग बदलतो व दिशा बदलत जाते. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण बघा, इथे मी तुम्हाला उदाहरण दाखवत आहे की एखादा जो गोल आहे, आता याच्या कड्यावरून जर मार्ग बदलत गेला तर त्याची दिशा बदलते. म्हणजेच बघा, त्या वस्तूच्या बाजूची संख्या वाढवत नेला तिच्या कडेवर मार्ग बदलतात, मग वारंवार दिशा बदलत तो मार्ग डॅश डॅश होतो. मग कसा होतो तो? अशा प्रकारे काय होत आहे, इथून जर मी गोलाकार करत आहे तर तो काय होत आहे, तो मार्ग कसा होत आहे? वर्तुळाकार, बहुभुजाकृती, सरळ का चपटा? तर काय होणार आहे? साहजिकच तो वर्तुळाकार होणार आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असले तर तिच्या गतीला डॅश डॅश म्हणतात. आता बघा, इथे त्यांनी काय दिले, जर एखादी वस्तू आहे ती समान कालावधीत असमान अंतर कापत आहे म्हणजेच असेल तर तिच्या गतीला आपण काय म्हणणार? 4 पर्याय आहेत, नैक रेषीय, नैक समान, असमान का एक समान. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे, जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला आपण नैक समान असे म्हणणार आहोत आणि म्हणून आपल्या इथं आपण उत्तराला आपण योग्य उत्तरावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते एक समान वर्तुळाकार गतीचे उदाहरण नाही आहे? की जे एक समान वर्तुळाकार गतीचे उदाहरण नाही आहे. मी इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिले. समजल्या मुलांना प्रश्न काय आहे की पुढीलपैकी जो एक समान वर्तुळाकार गतीचं उदाहरण आपल्याला एक्झाम्पल इथे सांगायचं आहे की जे एक समान नाही आहे. मग पहिलं ऑप्शन आहे, गुफणीतील जो दगडाची जी गती आहे की जे गोफण, तुम्हाला कळतं की जे शेतामध्ये पाखरू बसलेलं असतं ते खाऊ नये म्हणून गोफण फिरवलं जातं. म्हणजे एक प्रकारे जो चमड्याचा जो छोटा चाबूक असतो आणि तो त्या चाबुकावरती याच्यावरती एक छोटासा दगड ठेवतो, गोफणीमध्ये भिरकावला जातो की जेणेकरून पक्षीने दाणे खाऊ नये. म्हणजे त्याला काय म्हणणार? गोफण, गोफणीतील दगड. मग त्याच्यामध्ये त्या गोफणमध्ये दगड ठेवला जातो. घड्याळातील लंबकाची गती, जो घड्याळ आहे त्याच्या लंबकाची गती आहे. घड्याळातील सेकंद काट्याची आणि सायकलच्या चाकावरील कुठलेही जे सेकंद चाक, म्हणजे हे काय आहे? हे सर्व एक समान गतीचे आहे, परंतु त्यांनी सांगितलं की कोणते एक समान वर्तुळाकार गतीचे उदाहरण नाही आहे. मग आपलं जे उत्तर आहे, घड्याळातील लंबकाची गती ही कशी आहे? एक समान गतीचं उदाहरण नाही आहे. हे आपलं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण या पाठाच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून आपण इथे प्रश्नाची उत्तरे घेतलेली आहेत. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते देखील तुम्हाला खेळाप्रमाणे 4 ऑप्शन आहेत, त्याच्यातलं आपण करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. इथे दिले, न्यूटनच्या गतिविषयीचा पहिल्या 2 नियमामधून डॅशची माहिती मिळते. जे पहिले 2 नियम आहेत त्याच्यामधून कोणती माहिती मिळते? संवेग, अक्षयता, बल आणि बलाचे परिणाम, संतुलित बल, असंतुलित बल, क्रियाबल व प्रतिक्रिया बल. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो की बल आणि बलाचे परिणाम याची आपल्याला न्यूटनचा पहिला आणि दुसऱ्या नियमाविषयी याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. कोणते? बल आणि बलाचे परिणाम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या वस्तूच्या बाजूची संख्या वाढवत नेल्यास तिच्या कडेवर मार्ग बदलतात, परंतु वारंवार दिशा बदलतात तो मार्ग डायडॅश होतो. मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे, जसं मी तुम्हाला आता हे क्लिअर केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. आपला पहिला प्रश्न आहे, वर्तुळाकार, सरळ, बहुभुजाकृती का चपटा? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो की वर्तुळाकार हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे,
न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी अटॅच असतो. न्यूटनच्या गतीविषयीचा काय दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तन दर हा प्रयुक्त बलाशी कसा आहे, बदलता आहे, समानच आहे, व्यस्तानुपाती आहे का समानुपाती आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांना समानुपाती आहे. कसा आहे त्याचा दर बलाशी दर की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी कसा आहे, समानुपाती आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अग्निबाणाचे कार्य हे न्यूटनच्या डॅश नियमावर आहे. मग कोणत्या नियमानुसार, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, कसा वेग अक्षय त्याच्या. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे अग्निबाणाचे कार्य न्यूटनचे आहेत तिसऱ्या नियमानुसार आहे आणि म्हणून आपण इथे करेक्ट आन्सर दिलेले आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या एक समान प्रकार गतीचे उदाहरण नाही आहे त्यांनी सांगितले आहे. मी तर पुन्हा बघा इथे दिलेले 4 ऑप्शन, गोफणीतील दगडाची गती, घड्याळातील सेकंद काट्याची गती, घड्याळातील लंबकाची गती, सायकलच्या चाकावरील कुठले. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे घड्याळातील लंबकाची गती. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोळी उडाल्यानंतर किंवा ती पुढे जाते मात्र बंदूक मागच्या दिशेने सरकते म्हणजेच त्या सरकण्याला डॅश म्हणतात. म्हणजे काय म्हणणार, टक्कर, संवेग, प्रतिक्रिया का प्रतिक्षेप. मग याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये काय होणार की जी गोळी उडेल तर गोळी पुढे जाते परंतु जी बंदूक आहे ती पुढे गेलेली पुन्हा ती मागे येते. म्हणजे आपण त्याला शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हणणार आहोत, प्रतिक्षेप म्हणणार आहोत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर जर कापत असेल तर तिच्या गतीला डॅश म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, नैकरेषीय, असमान, नैक समान का एक समान. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे, जर वस्तू समान कालावधीत असतात तर अंतर कापत असेल तर तिच्या गतीला आपण काय म्हणणार आहोत, नैक समान म्हणणार आहोत. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या वस्तूने एकच कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास डॅश म्हणणार आहोत. हे काय आहे, एक व्याख्या आहे. मग तुम्हाला व्याख्या इथे विचारलेली आहे. मग ही व्याख्या कोणती आहे हे तुम्हाला इथे 4 ऑप्शनच्या माध्यमातून सांगायचं आहे की जर एखादी जी वस्तू आहे तिने एकच कालावधीमध्ये विशिष्ट अंतर काय केलेलं आहे, कापलेलं आहे. म्हणजे त्याला काय म्हणणार आहोत, चाल, वेग, संवेग का विस्थापन. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे वेग. हे म्हणजे वेग म्हणजे काय आहे, स्पीड आहे. की एखाद्या वस्तूने एका कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतर आपण काय म्हणणार आहोत, वेग म्हणणार आहोत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, गतिमानतेचा अभ्यास आरंभ व अंतिम बिंदूमधील सर्वात कमी अंतर म्हणजे डॅश होय. आता सांगितलं की गतिमानाचा जो आरंभ आहे आणि व अंतिम बिंदूचे जे कमीत कमी अंतर आहे त्याला काय म्हणणार आहोत. म्हणजे ही पुन्हा काय आहे, व्याख्या आहे. मग काय म्हणणार, विस्थापन, अंतर, चाल का वेग म्हणणार आहोत. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांना, याच्या जे डेफिनेशन आहे ती विस्थापनाची आहे की गतिमानतेचा जो आरंभ व अंतिम बिंदू सर्वात कमी अंतर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, विस्थापन म्हणणार. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे मुलांना सराव, खेळ, परीक्षा आपण हे 30 टास्क आपण पूर्ण केलेले आहेत, कंप्लीट केले आहेत. आता आपण जो आपला शेवटचा जो टास्क आहे प्रश्न उत्तराचा तो आपण पाहणार आहोत की त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.